नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज में। तो चलते हैं आज की खबरों पर। खबर पेवठा से। 6 महीने की गाभिन और रोजाना करीब 25 लीटर दूध देने वाली गाय, जहां बीती रात शेर ने किसान गजानन परशुराम मेश्राम की गाय को अपना शिकार बना लिया। खास बात यह है कि गाय 6 महीने की गाभिन थी और रोजाना 25 लीटर दूध देती थी। यही गाय किसान परिवार की आर्थिक उत्पन्न का मुख्य साधन था। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग और पुलिस प्रशासन मौके पर पहुंचा। गांव के स्थानिक लोगों और पुलिस पाटिल ने शासन और वन विभाग से पीड़ित परिवार को आर्थिक सहायता देने की मांग की है। शेर का डर इतना बढ़ गया है कि लोग खेतों में जाने से डर रहे हैं। प्रशासन को तुरंत ठोस कदम उठाना चाहिए। रात्री तिकडे गेलं नटवर पोलीस पाटील पेवठा। काल सकाळी म्हणजे 4 तारखेच्या सकाळला मी आपल्या घरी असताना जो शेतमालक आहे, ज्याचे जानवर वाघांच्या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे, ते माझ्या घरी आले आणि मला सूचना दिली असा प्रसंग घडला। त्यावेळेस मी लगेच घटनास्थळी गेलो असता ते स्थिती पाहिली आणि स्थिती पाहताबरोबर मी सगळ्यात आधी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्यानंतर वन विभागाला कळवलं। वन विभागाची टीम लगेच आणि पोलीस स्टेशनची टीमसुद्धा लगेच घटनास्थळी पोहोचली। घटनास्थळी आल्याच्या नंतर त्यांनी चौकशी केली असता हा पट्टेदार वाघ असल्या पाहिजे अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिली। त्यानंतर त्यांनी CCTV कॅमेरे वगैरे लावले 4 तारखेला आणि 4 तारखेच्या नंतर आणखी रात्रीला म्हणजे 5 तारखेच्या रात्रीला आणखी आम्ही सकाळी आज पहाटे इथं आले असता त्यावेळेस पाहिलं की तो वाघ आणखी ज्या जनावराला त्यांनी मारलं त्या जनावराला आणखी खायला आलेला होता आणि त्याला पहिले या बाजूच्या तोंडानं तो जानवर पडलेला होता, तर आता दुसऱ्या बाजूच्या तोंडानं असा पडलेला आहे। माझ्या शासनाला आणि वन विभागाला इतकीच विनंती आहे की माझ्या गावामध्ये सध्या त्या पट्टेदार वाघाच्या यानं एक दहशत निर्माण झालेली आहे। मी वन विभागाला एक अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्या वाघाला जेरबंद करावा आणि माझ्या गावच्या लोकांना कोणत्याही जीवितहानीपासून आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवण्याचे काम हे वन विभाग करतील अशी मी त्या सर्वांना विनंती करतो आणि तो पट्टेदार वाघ लवकरात लवकर जेरबंद करतील अशी मी वन विभाग तसेच प्रशासनाला
विनंती करतो. तसेच ज्या शेतमालकाचे म्हणजे त्या गायीच्या मालकाचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, जवळपास 90,000ची ती गाय असली पाहिजे. तर मी शासनाला आणि वन विभागाला अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्यांची मदत करावी आणि त्याच्यातून आणि त्यांची जे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांची लवकरात लवकर भरपाई करून द्यावी, अशी मी गावच्या पोलीस पाटील आणि गावातर्फे शासनाला आणि वन विभागाला विनंती करतो. मुक्काम पेवठा 3 तारखेच्या रात्री सुमारे 4 ते 4:30च्या दरम्यान पहाटे वाघाने हल्ला केला. तिथं मोठ्या वाघाने, पट्टेदार वाघ आहे आणि तो आम्ही सकाळी ते दूध म्हणजे जनावरांचे बदलावासाठी आलो. तर ते तिथं ब्लड आणला होता आणि ते गाय तिकडे थोड्याशा दूर नेलेली होती. ते आता 1 महिन्याच्या आधी मी तिला बाजारातून घेऊन आणली आहे. HFचे या जातीचा जनावर आहे तो. कमसे कम 90,000ची ते झाली आहे आणि त्याची नुकसान भरपाई सरकार देईल म्हणून अशी ह्या करतो.